नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. उद्या असणाऱ्या ललित पंचमीची माहिती, तारीख व महत्व आणि पूजा विधी, तसंच आईने मुलांसाठी करा हा उपाय. चला तर बघूयात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. उद्या आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि ललित पंचमी पण आहे. आपण जाणून घेऊया. असे मानले जाते की या दिवशी कामया देवीच्या भस्मातून जन्मलेले भंडारसुराचा वध करण्यासाठी देवी ललिता अग्नीतून प्रकट झाली होती. गुजरात आणि महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्व आहे, तर दक्षिण भारतात देवी ललिता देवी चंडी म्हणून ओळखली जाते आणि पूजले जाते. तसंच ललित पंचमी हा सण आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी म्हणजेच शरद नवरात्रीत साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी कामदेवांच्या भस्मातून जन्मलेल्या भंडारासुराचा वध करण्यासाठी देवी ललिता ही अग्नीतून प्रकट झाली होती. आणि तसंच गुजरात आणि महाराष्ट्रात या सणाला खूप महत्व आहे, तर दक्षिण भारतात देवी ललिता देवी चंडी म्हणून ओळखली जाते आणि पूजले जाते. असे म्हणतात की देवी ललिता या समर्पित वैदिक मंत्राचा जप केल्याने आणि या दिवशी यथाचित पूजा केल्याने व्यक्तित्व आणि व्यावसायिक समस्या दूर होतात. यावर्षी ललित पंचमी व्रत हे 7 ऑक्टोबर 2024 रोजी केले जाणार आहे. जाणून घेऊया काय आहे ललित पंचमीची महत्व व पूजा विधी. तसंच शारदीय जाणून घेऊया. ललित कोण आहे? ललित देवी. ललित या शब्दाचा अर्थ ओळखणार आकर्षित, इष्ट आणि सुलभ असा आहे. ब्रह्मांड पुराणातील ललित व्याख्यानामध्ये ललिता देवीचे वर्णन केले आहे. देवी ललिता त्रिपुरा सुंदरी आदिशक्ती मूर्ती आहे. सर्वात शक्ती आहे. देवता आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि कामना देवीच्या राखेतून जन्मलेल्या शक्तिशाली भंडारसुराचा वध करण्यासाठी ती ज्ञानाची अग्नी आहे. चिद्द अग्निकुंडातून संभारूत प्रकट झाली आहे. प्रचलित कथानुसार कोट्यावधी ग्रह, तारे, आकाशगंगा, ब्रह्मांड, शिव, ब्रह्मा, विष्णू, इंद्र आणि अग्नीवरून मानव, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव इत्यादी जन्म त्यांच्यापासून झाले आहे. देवी ललिता मणिद्वीप मध्ये श्री कामेश्वर आणि त्यांच्या इतर विषयासह निवास करते. ललित पंचमीचे महत्व. शारदीय नवरात्री 5व्या दिवशी तसेच त्या दिवशी स्कंद मातेसह माता सती स्वरूपात ललिता देवीची पूजा विशेष महत्व आहे. आई ललिता देवी यांनी कामेश्वर देवी म्हणून ओळखली जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी किंवा अडथळे दूर होतात. व्यक्तीला व सर्व रोग आणि दुःखापासून मुक्ती मिळते. व्यक्तीला दीर्घायू मिळते आणि संततीचे सुख प्राप्त होते. जीवनातील सर्व सुखांचे उपभोग झाल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्ष प्राप्त होते. तसंच ललित पंचमीचे पूजेची मुहूर्त. आश्विन माघ शुक्ल पक्षात पंचमी प्रारंभ 7 ऑक्टोबर 2024 वार सोमवार. वेळ सकाळी 9:47. आश्विन मास शुक्ल पक्ष पंचमीची समाप्ती सकाळी 11:17 वाजता. ऑक्टोबर 2024 मंगळवार. पूजा विधी. ललित पंचमी दिवशी सूर्योदयापासून तसेच सूर्योदयापूर्वी स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे व ललिता देवीचे ध्यान करा आणि व्रत आणि उपासना करा. पूजेचे ठिकाण स्वच्छ पाट ठेवा. त्यावरती लाल पिवळा कपडा घालून घ्या, अंथरून घ्या व सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करा. त्यानंतर देवी ललिता यांची मूर्ती किंवा त्रियासमोर अगरबत्ती लावा. खालील मंत्राचा उच्चार करून पूजा करा. खालील मंत्र: ओम श्री ललिता त्रिपुराय नमः असं म्हणत तुम्ही मंत्र म्हणा. आता देवीला
रेळी सुंदुरी सुपारी अर्पण करा आणि नैवेद्य म्हणून मिठाई किंवा फळे अर्पण करा. या दिवशी ललिता देवीला केशराची खीर अर्पण करण्याची परंपरा आहे. यानंतर देवीची आरती करून प्रसाद वाटप करावा. यानंतर उपास सोडा. मग तसंच आईने मुलांसाठी हा एक उपाय करावा. उद्या आपल्याला ललित पंचमी सरस्वती मातेची पूजा करायची आहे व नवरात्रीमधील पंचमी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे. म्हणजे नवरात्रीत ह्या पंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पंचमीला हा उपाय असते. प्रत्येक आईने त्यांच्या मुलांसाठी अभ्यास करावे वाटते. म्हणजे आपल्याला आईला वाटते आपली मुलं अभ्यास करावं, मुलांची प्रगती व्हावं. तसंच मुलांचे रूम मध्ये सरस्वती आईचे फोटो लावा. आईने सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे व माझ्या मुलाची प्रगती होऊ दे. आईने मुलांसाठी हा उपास पण करायचा आहे. जेथे सरस्वती मातेची पूजा केली जाते तिथे आपोआप लक्ष्मी माता येतेच. तसेच माता सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. ज्या मुलांवर माता सरस्वतीचे आशीर्वाद असते ते शिक्षणात खूप पुढे जातात. जे शिक्षणात पुढे जाते ते म्हणजे करिअर मध्ये पुढे जातात. म्हणजेच माता लक्ष्मी हे आपोआप येते. म्हणजे बघा आता आपण शिक्षणात पुढे गेले, आपले मुलं जर आपल्याला प्रगती करायला लागले की लक्ष्मी माता ही आपोआप येते. तसेच स्त्रियांनी हे मासिक धर्म असला की तरी तुम्ही हा उपाय करू शकतो. म्हणजे स्त्रियांना जरी मासिक धर्म आला तरी हा उपाय करू शकतो किंवा तुमच्या घरातील दुसरे कोणी असेल तर हा उपाय करू शकतात. सरस्वती हे बुद्धीची देवता आहे म्हणून उद्या हे उपाय केल्यामुळे विद्या, धन, संपत्ती हे तुम्हाला मिळेल. हे मुलांसाठी तुम्ही कोणत्याही मुलांसाठी करायचे आहे. म्हणजे जे पण मुलं असू दे, आपले मुलं असो मुली असो, मुलांसाठी ह्या आईने करायचे आहे. असं की मुले लहान असो किंवा मोठे असो, म्हणजे पहिलीचेही मुलं असू दे किंवा डिग्रीचेही असेल तुमच्या घरात, हा उपाय सर्वांसाठी आपल्याला करायचे आहे. यासाठी आपल्याला मध लागणार आहे आणि आपल्याला मध लागणार आहे आणि एक काडी घ्यायची. म्हणजे आपल्याला तुळशीची काडी घ्या, कुणी चांदीचे घेते, म्हणजे आपल्याला एक काडी घ्यायची आणि मधाची बॉटल घ्यायची. कुठलीही धार्मिक दुकानात तुम्हाला हे काडी मिळेल. म्हणजे कसं दर्भाची काडी म्हणायचं. धार्मिक दुकानात दर्भाची काडी भेटती किंवा तुम्हाला दुकानात त्या कोणत्याही धार्मिक दुकानात मिळेल. जर ती नसली तुमच्याकडे चांदीची काडी असली तीही चालेल. जर ती पण नसली तुमच्याकडे तर तुळशीची काडी सुद्धा तुम्ही घेऊ शकतो. मुलांच्या जिभेवर असं आहे, तुम्हाला कोणत्याही दुकानात आपल्याला हे कसं दर्भाची काडी भेटेल. तुम्हाला देवाच्या दुकानात नाही भेटलं तुम्ही तुळशीचंही घेऊ शकतात. मग ते आपल्याला काय करायचं, मधाच्या बाटलीत ती काडी घालायचंय आणि मग ती मध आणि आपल्या मुलांच्या जिभेवर ए लिहायचं, एडक्याचं ए लिहायचं आहे व सरस्वती मातेची बीज मंत्र म्हणायचा आहे. दर्भाची काडी नसली तरी चांदीचे किंवा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकतो. मुलाच्या जिभेवर आपल्याला काय लिहायचं त्या काडीत, म्हणजे ह्याच्यात घालून आपल्याला मधात घालून त्या काडीनं ए लिहायचं आहे. असं हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. उद्या आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. माता सरस्वती ही प्रसन्न होईल. श्री स्वामी समर्थ.